बनवला मला आपल्या घाटकोपरला आणि तो आणला नंतर पावसा पडतं इकडचा हीच आम्हाला परत मिळेल वाटते बस. बस वाटतात इथे खिडकी असे बंद करावं लागले. तर नमस्कार मित्र, पुन्हा एकदा हरीश कुमार स्वागत आहे. आता पट्टीचा प्रवास करते. तर आज विसर्जन आहे, गौरी विसर्जन. आज खूप इमोशनल आहे आणि खूप भारी मजा केली आम्ही. असं रोजचा दिवस सुट्टी मिळो, रोजचे दिवस असा दरवर्षी आम्हाला असं अशा पद्धतीने साजरा करायला मिळो तर दादा. आणि आता चाललं मी रोहा दिवा. जर रोहा दिवा नसेल तर सावंतवाडी दिवा, बघू आता कुठली ट्रेन भेटते ते, त्याच्यावर आता आपलं डिपेंड आहे. आणि आत्ता चाललं आहे मी मुंबईला चाललं ते. बघू कसा प्रवास होते ते. जावंसं वाटत तर नाही, पण खूप मजा येते कोकणात गणपती उत्सवमध्ये, सण उत्सवमध्ये. बरेचसे मुंबईतले लोक गाव भरलेलं असतं. तर जाऊया आता, बघूया. जेवण वगैरे झालं, आता मुंबईला यायला निघालं. सगळ्यांचं जेवण झालं इथं. हा तो कुत्रा नाचत होता. हाच तो कुत्रा आता पण नाचते काही नाही, काय नाही असंच. आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालोय. आता त्याच्याकडे पैसे आहेत आणि इकडचं जवळ सगळीकडे सूप बसतात आहे इथं. मनी म्याव मनी म्याव 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 पाहिली, कॅमेराला बघून पाहिली. यांचा आता फोटोशूट संपणार तर नाही आता अजूनपर्यंत. आणि आता इथं बस स्टॉप आहे गोसा आहे. आणि गावचे तांदूळ आहेत, मामाने दिले, सकाराम मामाने गावचे तांदूळ. आहे गोसाळगड फोर्ट हा डाव्या गायचं गोसाळगड. आणि तिकडून दादा इथे बस स्टॉपला थांबले इकडचं. फायनल आता मी इथनं निघालो गोसाळहून मुंबईला यायला जुईनगरला. आता पट्टीचा प्रवास आहे, जावंसं वाटत तर नाही, खूप इमोशनल फील होतं. आणि आजची विसर्जन आहे, आज गौरी विसर्जनला खूप मजा करतात आहे. पण गौरी विसर्जनचं आम्हाला हजेरी लावायला भेटणार नाही आता वाटतं. पण ठीक आहे, आता जाऊया मुंबईला. आजची 2 तारीख आहे, 2 सप्टेंबर. आणि आता एस टी वगैरे बंद आहे. इथं कंटेनर पडले वाटते कुठे, इथंच काढण्यालाच पडले वाटते. आणि बसेस सगळे बंद आहेत, एस टी सगळं बंद आहे. आता बघू, इथनं मॅजिक मिळालं तर बरं आहे आता रोह्यापर्यंत जायला. आणि 4ची ट्रेन आहे, आम्हाला वेळात पोचायला हवं तिथे जाऊन. आता बघू मॅजिक कधी येते. विरजोली बस चालू आहे आता इथला. रोहा विरजोली हीच आम्हाला परत मिळेल वाटते बस. विरजोली रोहा. रोहा डेपो हीच आम्हाला परत यायचे. पाऊस पडतो इकडचा मस्त पैकी. मामा तर रोहाला जाऊन आला तेव्हा घेऊन आला. टेन्शन नाही म्हणून स्टेशन चालू होते इकडचा. त्याचा पूर्ण असा डब्बा आहे इकडचा. आणि येतं ते अजून माझा पाव आली घ्यायचा. मम्मीला मस्त सीट मिळाली, विंडो सीट इकडचा. 3:55 मिळाली आम्हाला ट्रेन. आता आम्ही पोचू 4:45 पर्यंत. आता सीट मिळालेली आहे, विंडो सीट लेफ्ट साईडला. बघू आता रोहा दिवाळाचा प्रवास कसा होतो इथे. बाकी आता चायनीज वडापावाला येतच आहे, बघू एक चायनीज करतो.
पण 7 दिवस कसे गेले आम्हाला समजलं नाही. आज गौरी विसर्जन आहे. आज एवढी गर्दी नाही गौरी विसर्जनला. उद्या तर खूप गर्दी असेल. हालत खराब, पाय ठेवायला जागा नसेल. आणि जेव्हा येते तेव्हा अगोदर हजर असते. 11:30ला वयाला पोचते. 11 10:30 वाजेपर्यंतपासून लोक असतील प्लॅटफॉर्मवर. उद्याचं लई मगजमध्ये प्रवास करतात. म्हणून आज आम्ही विसर्जनाच्या दिवशी निघालो आम्ही आज. आणि पाठीमागे पूर्ण आम्हाला ट्रेन खाली मिळाली. बघू शकता पाठीमागे. समोर मस्त रोहा स्टेशन. समोरची सीट पण खाली सीट ओलसर झाली आहे. तिथं पाणी पडते वरतून खिडकीवरून. आजचा ट्रेनचा प्रवास आहे. बघूया कसं होते कोकण रेल्वेचा प्रवास. निघताना हा रोहा इथं सेंट्रल रेल्वेमध्ये आणि रोहापासूनच कोकण रेल्वे स्टार्ट होतो. पहिला स्टेशन कोलाड आहे जे रोहा तालुक्यामध्ये पडतं. त्यानंतर शॉर्ट नेम तालुका वाईज मानगाव, वीर, महा, परत अजून एक खेड, चक्री, रत्नागिरी, राजापूर, परत वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी असे काही मेन स्टॉप आहे कोकण रेल्वेचा. आता बघू ट्रेन कितीला सुटे. आता 3:55चा टायमिंग आहे. 3:45 झाले. आता 10 मिनिटं आहेत ट्रेन सुटायला. आता गाडी नाही आहे भैया कोण. ही पाण्याची टाकी इथं इकडे मोबाईल पडले नाही पडणार आहे समोर. इकडचं रोहा स्टेशन आणि असं समोरचा परिसर आहे रोहा स्टेशनचा. असं आहे काय समोर इथे बिल्डिंग आहे आणि इथून येणारी लोक आहेत इथं. बरेचशी लोक प्रवास करायला. आता सुटले ट्रेन. मागून येते लोक उद्या घेऊन येते. रात्री 3:55 अगोदर सुटते आणि 4ला सुटते. नाही व्यवस्थित. हॅलो ताई, ट्रेन पकडली हा, भेटली आम्हाला सुट्टी पण. ट्रेन भेटली आम्हाला. हा रॉ ट्रेन भेटली. हॅलो माझा आहे ना तुझ्याकडे. काय बाहेर बाकी बघा नंबर मी लिहून नाही ठेवत. मोबाईल योग्य मला अजून आहे का मी त्यांच्याकडे रात्री वौसा केला. वौसा गाडी आहे ना घरी पडला होता त्याला फ्री आहे. त्या लोकांना फ्री असते. पहिला स्टॉप. गाडी करतो
खाणं पिणं नाही, नाही. आता यांच्या शाळेचा मेसेज आला की उद्या स्कूल नाही. तर आम्हाला सुट्टी फक्त 5 दिवसाची दिली. आज शाळा 5 आहे. दिवसाची बरं महिना पण सलग केल्यावर 5 दिवसाची नाही, दिवाळी गुरुवारपर्यंत आहे. जातं दादरला. हा, बरोबर. आम्हाला माझ्या बायकाच होते जास्त लेडी त्या एस टीमध्ये ट्रॉफिकमध्ये उभी राहिली ना त्याच्यात चढलो ते पुढे आली हिदा पनवेलला पनवेल आणि ती गाडी निघाली ते एस टी स्टँडला बनवलं डेपोला करायला लागतं त्या डेपोमध्ये करायला लागतं आणि आता मोठ्या आहे ना आपले आपल्या पोलंडला पण येतात पोलंडमध्ये पंचायतीत काढून घेतात त्यांनी काढून घेतात आपल्या इथं पण असं कोणतं त्याचं वय आता तुम्ही 88 तरी पार केली तर माझी तरी पार झाली म्हणजे ह्याच्यावर आधार कार्डवर आहे स्कूलला सांगून आधार कार्डवर आहे बरं आहे मग स्टॉप नाही त्याच्यानंतर एकदा त्यांची जास्त टँकर चालूच होता आमचा फुलता टँकरने पाणी लावून तो घर बांधला ही आली ना रेणुका काय एक तिने हार नेला 2 तोळ्याचा तिने बरं मेल्यामध्ये पण घातलाच नव्हता मी बघितलाच नव्हता त्यांनी तिकडे जाऊन सोनाराकडे बघायचं बनवलं मला आपल्या घाट पकडला आणि तो आणला जेवढे वाढले 2-3 महिन्यात मला त्याचं काहीच पाहिजे मी असं बाहेर जात नाही नापास काय नाही आता तू अभ्यास चांगला आहे असं काही नाही. तेच ना. फायनली
फायनली आता नागविटनेस स्टेशन आलेलं आहे. बघू शकता नागविटनेस स्टेशन. आता हे एक एक स्टेशन घेत जाणार. पेण, अमरापूर असं एक एक स्टेशन घेत जाणार आहे. आणि आता पाऊस पडतोय. पाऊस पडतात इथे. खिडकी असे बंद करावं लागले इथे. गणपती बसल्या बघण्या पाऊस आहे नुसता पडला जातो पाऊस तर आहे. JSW कंपनी पाठीमागे गेल्या पाठीमागे हां ती तालुका आहे. लाद्या पण बघितलं त्याला वरचा रूम पाहिजे. नंतर राजूला मोठ्या राजू सचिन काय सासरवाडी आला तरी तिला ठेवतो आणि घरी स्टेशनला बाईक पण ठेवतो. बाईक घेऊन आलो.
बस चाललं अश्विनी इकडे येऊन घेतलंय ना. हां आज 29ची गोळी व्हिडिओ काय